छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते असा दावा करणाऱ्या संभाजी भिडेंवरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे। संभाजी भिडे आणि सरकारमधील काही मंत्री हे वातावरण गढूळ करत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केलाय। कोरटकर सोलापूरकर बाबत भिडे मूग गिळून गप्प होते, ते दोघे संभाजी भिडेंचे जावई आहेत का असा सवाल मिटकरींनी केलाय। हे विधान जे केलं आहे मनोहर भिडे यांनी, कसं पाहता याच्याकडे? मनोहर पंतांनी जे आता आंब्यांचा सीझन सुरू झाल्यानंतर परत एक वादग्रस्त विधान त्यांनी सोयीप्रमाणे उखरून काढलं। हे का बोलायला खूप आहे। माझ्या हातात पुस्तक आहेत इतिहास संशोधकांची, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठं कुठं बघा साधू संत अवलिया यांचा शिवाजी महाराज आदर करत असत। त्यांनी सहिष्णुपणाने मुसलमान संत हजरत पीर सय्यद याकूब यांच्या दर्ग्याला ऊद, फुले आणि फकीराची बिदागी वगैरे बाबींवर खर्च करण्यासाठी उटंबर केळशी या गावातील 653 एकर जमीन आज्ञापत्राने इनाम दिली। त्याच्यानंतर 18 होण्याचं वर्षासन सुरू केलं। प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे दोन सद्गृहस्थ तुमच्या लेखी जे बरळले, त्यावेळेस तुम्ही मूग गिळून का गप्प होता? ते दोन तुमचे जावई आहेत का? याचं उत्तर जरा महाराष्ट्राला द्या। आणि शिवाजी महाराजांचं चरित्र ज्याचा तुम्ही वापर केला, आता सांगा ना, 32 मन सोनं तुम्ही गोळा करताय ना, ते सोनं कुठं गायब आहे? शिवाजी महाराजांच्या इतिहासाला तुम्ही किती छळाल? म्हणजे राम गणेश गडकरींचे अनेक अवतार अजूनही महाराष्ट्रात आहेत तुमच्या रूपाने। त्या औरंगजेबाने 40 दिवस हाल करून करून संभाजी महाराजांना मारलं, हे छावामधून बघितलं। पण राम गणेश गडकरी सारखे 150 वर्षानंतर पण छळत होते संभाजी महाराजांना। शिवाजी महाराजांना काय म्हटलं? आरमुठा म्हटलं त्यामध्ये। याबद्दल चकार शब्दही न काढणारे भिडे गुरुजी, प्रशांत कोरटकर बद्दल एक अपशब्द न काढणारे भिडे गुरुजी, राहुल सोलापूरकर बद्दल न बोलणारे भिडे गुरुजी आज अचानक हापूस आंब्यासारखे उगवतात आणि परत आपल्या डोक्यातली सडकी घाण या महाराष्ट्रात टाकून जातीय दंगे भडकवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे अशा व्यक्तीकडे एकतर दुर्लक्ष केलं पाहिजे। म्हणतात ना, 70 ओलांडली की काही माणसांची बुद्धी नाठी होते, तशातला हा प्रकार आहे। अशा व्यक्तीला काही किंमत देण्याची गरज नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।